नमस्कार मंडळींनो, सगळ्यांका श्री स्वामी समर्थ. आणि मी ना आज ह्यो व्हिडिओ तुमका थंबनेलवरून समजला असताना की मी ह्यो व्हिडिओ ह्यासाठी बनवले असते की मी व्हिडिओ का सुरू केले किंवा कशासाठी मी व्हिडिओ सुरू केलंय, का असं मला वाटलं की मी व्हिडिओ सुरू करीन किंवा व्हिडिओ बनवीन असं मला का वाटला, कधी वाटला. तर आज तुमका मी त्यात सगळं सांगतले. तर झाला असं होतं मंडळींनो की ज्या टायमिंगला मी पहिल्यांदा जेव्हा व्हिडिओ सुरू केले, कधी माहितीये ज्या टायमिंगला ना आपलं कोरोना येलो ना त्या टायमिंगला मी व्हिडिओ बनवचा डोक्यात माझ्या खूळ गेला. आणि मी ठरवलं की बाबा मी आता व्हिडिओ बनवतले आणि त्या टायमिंगला ना मी मराठीमध्ये किंवा आपल्या मालवणीमध्ये व्हिडिओ नाहीच बनवायचे. मालवणीमध्ये मी गेल्या वर्षीपासून सुरुवात केली गणपतीपासून व्हिडिओ बनवण्यासाठी. आणि मराठीमध्ये पण मी साधारण 2 वर्षापूर्वी सुरुवात केलं असं. पण माका असं होतं तेव्हा ना, म्हणजे त्या टायमिंगला ना कोण मराठी मालवणीमध्ये व्हिडिओ बनवायचीच नाही, क्वचित कोणतरी असायचा. आणि त्या टायमिंगला सगळी हिंदीवाली होती. मग माका पण असं वाटायचं की मी हिंदीमध्ये व्हिडिओ बनवेन. आणि मी पण माझं एक ट्रिपल पी कॉर्नर नावाचं, म्हणजे ट्रिपल पी म्हणजे काय तर प्रणिता प्रकाश परब ट्रिपल पी. तर ट्रिपल पी कॉर्नर नावाचं एक चॅनल सुरू केलं हिंदीमध्ये. तो मेकअप चॅनल होतं, म्हणजे मेकअप, हेअर केअर, स्किन केअर असं मी ते काय 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 शेअर करायचे. तर झाला असा की मी त्याकडे सुरू करूच्या आधी मी पहिल्यांदा बाबांका एक सांगितलंय, म्हणजे माका ना बाकी कोणाचंच काय पडलेलं नसतं. म्हणजे माझ्या बहिणींका काय मी करीन ती पूर्व दिशा असा, त्याच्यामुळे त्यांका काहीच नाही. माझ्या कधीच माका आतापर्यंत माझ्या बहिणी हा करू नको असं कधी माका बहिणी बोललीच नाही. तर माका आई बाबांका सगळ्यांना सांगायचं असतं. माझ्या आई काहीच समजत नाही त्यातला. ती बिचारी खूप साधी असा. बाबांका माझ्या खूप सगळा समजता, बिकॉज माझे बाबा इंग्लिश मधून ग्रॅज्युएशन झालेले असत, आर्ट्स मधून. त्याच्यामुळे ना त्यांना सगळा समजता, ते प्रॉपर त्यांना सगळा येता. त्यामुळे त्यांना काही असं समजावून सांगूची गरज नसता. फक्त त्यांना ना हल्लीचे तंत्रज्ञान, म्हणजे त्यांच्या टायमिंगला जा होतं ना त्या त्यांना सगळा माहिती असा. पण आता हल्ली म्हणजे मोबाईल, आपण टचस्क्रीनचे मोबाईल कसे वापरायचे किंवा असे बारीक बारीक सारी त्यांना काही येत नाही. म्हणजे युट्यूब म्हणजे काय, फेसबुक म्हणजे काय, त्यांनी कधी वापरणार नाहीत ना, त्यांना माहितच नाही. त्यामुळे ते त्या टायमिंगचे ग्रॅज्युएट असत. त्यामुळे त्यांना तेव्हाच सगळं येतं. त्यांना इंग्लिश बोलाक येतात, त्यांना इंग्लिश वाचूक येतात, त्यांना इंग्लिश समजतं, समोरचं माणूस समोर बोलता आणा अस्खलित त्यांना समजतं. तर त्यांना जास्त सांगायची गरज लागत नाही. मग मी त्यांना पहिल्यांदाच सांगितलं की बाबांनो, माका असं असं सुरू करूचा असा आणि माका इन्व्हेस्टमेंट काही लागायची नाही. माका माका फक्त सुरू करूचा असा, मी करू काय. आणि त्या टायमिंगला घरीच होतो आम्ही सगळी, लॉकडाऊन आम्ही सगळीच घरी होतो. तर मी बाबांना सांगितले, तर बाबांचा म्हणणं फक्त त्यांनी समजून घेतले नाही की कसा असता, काय असता, ह्याच्यामुळे काय फायदो असा, हे सगळं त्यांनी समजून घेतले नाही. फायद्याचा नंतर बघूया. माका असं वाटलं की मी घराकडेच बसलोय तर मी काहीतरी करते. तर मी सुरू करूचं ठरवलंय आणि मी करूक सुरुवात केली. माका खूप सपोर्ट केले आणि अक्षरशः एवढं सपोर्ट की मी जेव्हा ना व्हिडिओ बनवायचे ना तेव्हा आमच्याकडे ना पोस्टाकडे, म्हणजे त्या टायमिंगला ना माझ्या बाबा ना जायचे, बाहेर जायचे का तर मी व्हिडिओ बनवू, मी लाजायचे म्हणून. बाबांका आई वगैरे आई असायची. आई बिचारी माझी जेवण करताना साधा आवाज पण करायची नाही, चमचाचा पण आवाज करायची नाही, एवढी परिस्थिती होती. आई बाबांनी खूप सपोर्ट केले आणि बहिणींनी पण खूप सपोर्ट केले. आणि बहीण तर माझी कामाक जायची त्या टायमिंगला पण, कोरोनामध्ये पण ते कामाक बिचारा जायचा. 2 नंबर बहीण आणि 3 नंबर बहीण शाळेत जायची. तेव्हा त्या काहीतरी 9 वीक समथिंग होता काहीतरी. तर मग त्या बिचारा इला ना कामावरून किंवा शाळेतून की माका मदत करायचा व्हिडिओसाठी. तर मी तेव्हा हिंदी व्हिडिओ सुरू केलेलं होतो. तर तेव्हा माझ्या माइंडमध्ये फक्त एवढा होता की आपण काहीतरी करून दाखवायचा, एक फेमस व्हायचं, एक म्हणजे असं कोण म्हणजे 4 लोक माका ओळखतली, ह्या होता डोक्यात तेव्हा पैसो भेटलो ह्या होतला. डोक्यातच काय नव्हता तेव्हा. फक्त 4 लोक माका ओळखतली, अमके मी बा चाललंय ना असा, तर लोक म्हणते तावक तावक. तर असा ह्या सगळ्या डोक्यात होता. पण असं काही झालं नाही. मी पूर्ण संपलो, त्यानंतर मी मुंबई केलंय आणि मी कामाक लागलोय आणि कामाक लागल्यावरती गॅप पडलो. त्या टायमिंगला ना खूप लोक माका बोललेली होत की कशासाठी ह्या करत, हसली होत. अक्षरशः मी पहिला व्हिडिओ टाकलेला तेव्हा किती लोक हसली, व्हिडिओ टाकता, व्हिडिओ बनवता, म्हणजे अक्षरशः माझ्या वाडीतली बिडीतली कोण कोण काय काय सगळ्यांची नावांसकट काय काय बोलले ते सगळं माहिती असं माका. आता झालं असं प्रॉब्लेम की मी मुंबई केलंय आणि त्याच्यानंतर माझा ह्या हळूहळू बंदच होत दिला. म्हणजे कधी टाकायचंय, कधी नाही टाकायचंय, 2-2 महिन्यांनी टाकायचंय, कधी नाही टाकायचंय. म्हणजे आवड होती पण ती आवड जपली जायची नाही. शनिवारी सुट्टी नसायची, रविवारी एक दिवस सुट्टी असायची आणि ह्या सगळं व्हायचा. तर त्याच्यानंतर ना गेल्या वर्षी मी असंच नॉर्मली, माझं भाऊ असा, मानलेलो भाव असा माझं, हर्षद तेली म्हणून, तर ते ना माका असा सहजच म्हटल्यान की ताई तू व्लॉग का नाही सुरू करत, तू मालवणीमध्ये ब्लॉग बनव. आणि त्या टायमिंगला कोणीच ब्लॉग बनवत नव्हता मालवणीमध्ये. म्हणजे मालवणी कंटेंट लोक करायची, म्हणजे जसं की माझ्या बघण्यात मंदार शेट्टी होतो, त्यानंतर अमोल दादा होतो, त्याच्यानंतर
मालवणी हिरो आपलो हे का मी बघायचंय काय, आम्ही त्यांचे व्हिडिओ बघायचो, हसायचो, छान वाटायचं त्यांचा व्हिडिओ बघून आमका. तर ना हे सगळेजण म्हणजे हे पोरगे पोरगे होते, मुली कोण नव्हती. मग माका ना माहितच नाही म्हणजे मुलीमध्ये कोण असा, आणि माका असती तर ही मुली माका माहिती नव्हती. म्हणजे मी कधीला कुठल्या मुली व्लॉग वगैरे बनवायचे, व्हिडिओ करायची, पण ब्लॉग मध्ये नव्हती कोण. मग दादा म्हणायला लागलो की तू, मी मराठीमध्ये ब्लॉग बन, त्या टायमिंगला ना मराठीमध्ये करूचो प्रयत्न करत होते, तर मालवणी बनव असं मला दादा म्हणायला लागलो. तर मी विचार केलाय. आधी मला लाज वाटायची, खूप लाज, म्हणजे अजूनही वाटतं. मी 4 लोकात कुठेही व्हिडिओ बनवू शकत नाही, मी कुठेही कॅमेरे घेऊन असं उभं राहू शकत नाही, मी अजूनही नाही करू शकत. मला खूप लाज वाटतं, त्यामुळे खूप कंटेंट माझ्या अशीच राहून जातात. तर झालं असं की मला त्यांना सांगितलंय, मग मी त्या टायमिंगला विचार केला, आता ह्याच्यामुळे मला मिळतं काय असा. आपण काय विचार करतो, फायद्याचं पहिलं आधी, की माका ह्याच्यामधून काय मिळतं बाबा, माका ह्याच्यामधून फ्युचर असं काय पुढे जाऊन. तर फ्युचर असो नसो, तर कसा ह्यो प्लॅटफॉर्म असो असा ना की ह्यो कधीही बंद होऊ शकता. म्हणजे आपण एका लाईफ टाईम म्हणून नाही चालू शकत. ह्याच्या बरोबर आपण आज बाबा मी ह्याकाच धरतलंय आणि चलतलंय असं आपण काहीच नाही करू शकत. मी बाबा ह्याकाच माझा करिअर म्हणून चलतंय असं नाही करू शकत आपण. आपण ह्यो कधीही बंद हो, इंस्टाग्राम सगळे बंद पण होत, युट्यूब सगळे बंद पण होत, त्याच्यानंतर काय. तर मी साईड इन्कम म्हणून आपण आपल्याला म्हटलं सुरू करूया, बघूया होऊन काय आपल्याकडसून. कारण आपला तर काय ट्रिपल पी कॉर्नर झाला नाही, कारण आपल्याला काही वेळ नाही. म्हणजे छोटे ब्लॉग तरी करून बघूया आपल्याला जमतात काय. म्हणून मी गणपतीपासून, त्याच्या आधीपासून ऍक्च्युली 1-2 ब्लॉग टाकले मराठीमध्ये, पण मालवणी मी गणपतीपासून सुरुवात केलंय. तर गणपती मी पनवेलाच होतोय आणि मी पनवेलापासून म्हटलं शूटिंग करू सुरुवात करूया. मग थैसून मी ना, माझ्याकडे मोबाईल होतो छोटंसं माझं नॉर्मल जो होतो तो पहिलं, थैसून मी स्टार्ट केले सुरुवात. थैसून मी पनवेलातून मी गावात जात होते, तर मी गावातून तिथे जाताना मी शूट केले आणि तिथून मी जावं लागले. आणि त्या शूटिंग वगैरे केलं आणि दुसऱ्या दिवशी मी 2 दिवसांनी मी तो अपलोड केले. म्हणजे मला टाइमच नव्हतो, डेकोरेशन मध्ये वगैरे रवले मी, आणि मी तो अपलोड केल्याबरोबर तेव्हा त्या टायमिंगला जेव्हा मी अपलोड केलं ना, त्या पहिले माझे फॉलोअर्स साधारण आपले मित्रमैत्रिणी असे धरून ना, सगळे म्हणजे ओळखीचे पॅकेट धरून असे माझे फॉलोअर्स 400 फॉलोअर्स होते पहिलेच. तर अपलोड केले, भरपूर लोकांनी बघितले, म्हणजे 2-3 हजार लोकांनी बघितले. म्हणजे पहिलं थोडे 2-3 हजार लोकांनी बघितल्याबरोबर ते आपण खुश. कारण 400 फॉलोवर असं जे कधी बघत पण नाही होते आपल्या, तुका माहिती आहे ना, आपली ओळखीची लोक उलट बघित नाही जास्त, तर ती बघायची पण नाही काय टाकला विकलं तर. तर मला असं वाटलेलं की बघूया. माझं ऑलरेडी ट्रिपल पी कोणाच्या म्हणजे ट्रिपल पी नावाचं एक होतो इंस्टाग्रामवर, त्यानं 1000 पण झाले नाही होते. म्हणजे अक्षरशः आपलीच लोक बघायची नाही. 1000 पण होले नव्हते. मग तसं ठेवलंय तो, अजूनही होतो तो, मी आतापर्यंत होतो, मी डिलीट मारल्यानंतर तो. तर झाला असा की थंय मी व्हिडिओ टाकले, भरपूर लोकांनी बघितले. आणि म्हणजे 2-3 हजार म्हणजे माझे खूप 2-3 हजार लोक असे समोर बसून बोलतात आणि मी बोलतोय, ह्या किती भारी असतात ना ऐकणं. तर मला भारी वाटलं. म्हटलं आता ना आपण ना फेमस होण्यासाठी करूया. म्हणजे आपल्या कोणतरी 4 लोक ओळखतात ना, बस एवढा. आपल्या पैसो मिळतो, ह्या होतला त्या होतला, ह्या आपल्या जरा डोक्यात पण नाही. नंतर मी टाकलंय बिकलंय व्यवस्थित सगळं असा, आणि म्हटलं आता हळूहळू टाकू सुरुवात करूया. मग हळूहळू हळूहळू करून सगळे व्हिडिओ मी हळूहळू टाकू लागले. मग फॉलोअर्स वाढायला लागले, आणि असे असे करता करता ना माझे म्हणजे मला असं जॅकपॉट लागलं नाही. म्हणजे 4 व्हिडिओ टाकलं किंवा 5 व्हिडिओ टाकलं किंवा 100 होऊच्या आधीच माझे 10,000 झाले, असं मला का जॅकपॉट लागलं नाही. मी खूप मेहनत केलंय, मेहनतीनंतरच सगळं झाला. हळूहळू माझे 5,000 झाले, मग 10,000 झाले, आता 15,000 झाले. तर मंडळींनो, तुमचं सांगायची हीच गोष्ट होती की मी का सुरुवात केलंय, माझी ही जर्नी तुम्हाला मी का सांगितलंय. तर माका ना वाटता, आता मी आणि माझी बहीण रवतो ना, तर तशीच ना खूप पोरा आपल्याकडे, म्हणजे पोरगी पोरगे वेगवेगळे रवत असतले. कोण आपल्या मामाकडे रवता, कोण आत्तेकडे रवता, कोण आणि काकांकडे रवता, असा कोण आपल्या मावशेकडे रवता, किंवा कोण दोघा जणच रवतं, बहिणी बहिणी, भाव भाव किंवा भाव बहिणी असे रवतात, किंवा कोणतरी पोरगे एकटाच बिचारा रवता. अशी पण माझ्या पोरग्या बघण्यात असतात, जी एकटीच, माझ्या बहिणीच्या मैत्रिणी असतात जी एकटीच बिचारे रवतात. तर माका असं वाटतं की त्यांना थोडासा इन्स्पिरेशन मिळाले की आपण पण करू शकतो, आपण पण काहीतरी घडवू शकतो, आपली लाईफ पण अशी होऊ शकता. आणि मुळात म्हणजे ना फक्त व्हिडिओ त्यांनी करू होय असं मी काय म्हणत नाही, कारण ह्याच्यामध्ये ना आपण म्हणतो ना खूप स्ट्रगल असं ह्या व्हिडिओमध्ये. सगळी जण व्हिडिओ करू लागले जातात, जो तो उठता, जो कॅमेरा घेता, सुरुवात करताय, ह्या बरोबर नाही खरा. म्हणजे असं नाही की तुम्ही तुम्ही पण व्हिडिओ बनवू शकतास, कोणीही बनवू शकता. प्रत्येकाचा लक कसा होता माहिती, लक काय काय जणांचा लक असता. म्हणजे 4-5 व्हिडिओ, 100 व्हिडिओ टाकलाय ना, ह्यांचे 15,000, 20,000, 30,000, 1,00,000 असे होतात. आणि काय काय लक नसतात, त्यांना मेहनत करूची लागतात. त्यातली आम्ही असं मेहनतीशिवाय आमका काय भेटत नाही. तर असं नाही की तुम्ही व्हिडिओ नाही बनवू शकत, तुम्ही व्हिडिओ बनवू शकतास. फक्त मला एवढं सांगायचं तुमका की तुम्ही जर काय करता असंच ना, त्याच्यावर तुमका मोटिवेशन मिळण्यासाठी, म्हणजे
काय काय लोक अशी पण असायची बघतो आणि सांगतात की अरे ताई तू मस्त करतं, छान करतं, तुझ्यामुळे आमका मोटिवेशन मिळतं, तू का बघितलं आम्ही की आमका असं वाटतं की हा काम करीन असा. तर ह्या ऐकाक मला बरा वाटतं आणि म्हणून मी व्हिडिओ सुरू केलेले असत. आता लोकांना काय वाटतं माहितीये, व्हिडिओ बनवणं खूप सोपे असा किंवा व्हिडिओ ना असे सहज बनतात, कॅमेरा सुरू केलो का व्हिडिओ बनवायचो किंवा बसायचा बोलायचा असं नसतं. कधी कधी ना कॅमेरा आपण सुरू केल्यावर ना काय बोलायचं या सुधरत नाही पहिली गोष्ट म्हणजे. त्यानंतर कॅमेराची लई भीती वाटत असते आपल्याला, मी काय बोलू, मी कसा बोलू, माझं बोलणं बरोबर आहे की नाही, लोकांना आवडतं की नाही, ह्या सगळ्या डोक्यात. पहिली गोष्ट म्हणजे लोकांना आवडू दे न आवडू, तू का आवडला ना, विषय संपलो खरंच, बरोबर ना. त्याच्यामुळे लोकांना घाबरवायचा नाही. त्याच्यानंतर ना होतं काय माहिती, जा 5 मिनिटाचं काम आहे, समजा आता भाजी बनवची आहे एखादी किंवा कपडे धुवचे आहेत किंवा अजून काहीतरी करूचं आहे, एखादा काम 5 मिनिटात होणारा पण त्या व्हिडिओ करणाऱ्या माणसाचा काम 15 मिनिटं लागतं. तर कशी तू व्हिडिओ जो अँगल लाव त्याला, कॅमेरा सुरू करताना तो चालू आहे की नाही बघताला, बंद झालो की नाही बघताला, असे व्हिडिओचे शॉर्ट घेऊया तसे व्हिडिओ शॉर्ट घेऊया ह्या करताला. आणि ह्याच्यामध्ये ह्यांचा जेवणा होतात लेट, म्हणजे माका ना हेरवी 1 तास लागतं जेवण करू, भाजी चपाती भात काय असा तो बनव आणि माका 1 तास लागतं. पण व्हिडिओ बनवता बनवता माका 1 2 तास लागतं. कशामुळे तर व्हिडिओच्या ह्याच्यामुळे की हे अँगल व्हायला हे कॅमेरा व्हायला असो. तर कामा वाढवची फक्त असतं. तर असा नाही आहे, पण आनंद पण मिळता जेव्हा तो व्हिडिओ टाकलो जाता ना, त्यामुळे तुमचे प्रतिसाद जो असतात, तुमचे कमेंट जे असतं ते बघून लय भारी वाटत. आता काय काय लोक वाईट पण कमेंट करतात, त्यांची ती मानसिकता असा की त्यांनी वाईटच बोलायचं, समोरच्या खोटच काढायची, समोरची काय असा चांगला ते खोटच काढायची. हे बघा कसं माहिती, समोर चुकला तर काय काय लोक अशी माणसं मी चुकलंय ना तर मला समजावून सांगतात, मेसेज करून सांगतात, कॉमेंट मध्ये सांगायची नाही, मेसेज करतो सगळेजण, मग बायो तू असं केलं ना चुकला तर पुढल्या टाइमला करू नको असं बरोबर नाही करणार. खरं सांगू ती माणसं ना माझ्यासाठी देवा समान असं, आणि मी त्यांचं ऐकतोय, त्यांचा मी करतोय. मला किती जण सांगितलं माझ्या ना स्टीलचा ना जावा ना, आपण चॉपर जो म्हणतो ना कापतो आपण याच्यावरती, स्टीलच्या वरती काय त्या का म्हणतात मला, चॉपिंग बोर्ड, तर तो नव्हतो माझ्याकडे, मी डायरेक्ट असा ह्याच्यावरती ओट्यावरती कापायचे. तर तेव्हा मला किती लोक बोललेली की तू तो चॉपिंग बोर्ड घे. आता त्या मी कधी वाईट ह्याला घेतलं नाही, त्यांनी मला चांगल्यासाठी सांगले नाही की चांगला आता मी चॉपिंग बोर्ड शिवाय कापूच शकत नाही, मी त्या ह्याच्यात कापूस गेले ना घाण वाटतं हो, घाण वाटतं. आता मी तो चॉपिंग बोर्ड घेतलंय 250 रुपयाचं, आणि जसून घेतलंय ना तर मला समजला की सगळ्यात हायजीन असा त्याच्यामध्ये. तर असंच म्हणजे काय काय लोक खूप चांगल्यासाठी सांगतात, पण काय काय लोक तुमका अशी अक्षरशः वाईट आहे ना म्हणजे बोलतली, म्हणजे तुम्ही शिवे घालून बोलायचा, वाईटच काहीतरी शब्द वापरायचो असं सांगणं चुकीचं. एखाद्या तुम्ही असा बोलणं चुकीचा असा, बरोबर की नाही. त्यामुळे आपण कुठले धुतल्या जाण्याचं नसतं मुळात म्हणजे, आणि आपण काय सर्व गुण संपन्न नसतो, माणूस प्रत्येक काही ना काय शिकत असता, काही ना काय ते घडत असता. त्यामुळे तुम्ही मला व्यवस्थित सांगलास, मला खूप आवडात. तर मंडळी तर एवढाच सांगायचा होता की मी व्हिडिओ ह्यासाठी सुरू केलेले असतात आणि मी कसे केलंय काय केलंय बारीक साईज सगळा सांगितलेला असा. खूप मोठी स्टोरी आहे माझी, कधी सांगेन एक दिवशी. तर तुम्हाला समजलं असं की नाही. आणि व्हिडिओ सुरू करण्यामुळे मला फायदो काय झालो माहितीये, माका फायदो हो झालेलो असा की मी ना काय होते माहिती, मी ना एक ना माझा आळशी पोरगे होते. म्हणजे मी काय करायचंय, माका ना आजचा काम करूचा आहे ना तर आम्ही उद्यावर ढकलायचं, काय उद्या नाही आज नाही माका हे जमायचं, उद्या करूया, आता कंटाळू येतो मग आज जरा झोपान काढूया, लोळान काढूया, मोबाईलवर राहायचा, स्क्रोलिंग करत राहायची, हे धंदे माझे. पण जसं मी व्हिडिओ बनवून आलाय ना तसं मग मला शिस्त येईल आहे माझ्या आयुष्यात, म्हणजे ह्या काम आज होकच होया, ह्या काम उद्या होतला तरच. माझी लिस्ट काढलेली असता आजच्या वेळापत्रकाची, आज ही कामा करूची, उद्या ही कामा करूची होत, ही माझी लिस्ट असता. शिस्त येईल एक मस्त पैकी, म्हणजे जायची कामं होतात आणि सगळा मस्त चालला. त्यामुळे ना मी तुमचा असं काय करू व्हिडिओ बनवून सुरुवात करा, तर असं काही नाही. तर मंडळी तुमका समजला असा, माझी स्टोरी समजली असतली तुमका, माझी थोडाफार समजलं असला, म्हणजे माझी स्टोरी मी पूर्ण सांगले नाही पण थोडा थोडा थोडक्या मोडक्या तुमका स्टोरी मी सांगले वाईज करून. तर माका आवडता व्हिडिओ बनवून. दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या शिस्त लागली आहे माझ्या माझ्या आयुष्यातच, किड्या मुंग्यांसारख्या जगण्यापेक्षा ना असा जगण्याला बरा तायाक लागला. आणि माझ्यामुळे कोणाक तरी कोणतरी मला सांगतात ना तुझे व्हिडिओ बघून आमचा लय बरा वाटता, दिवस छान जाता, किंवा तुझे व्हिडिओ बघून मोटिवेशन मिळतं असं नाही सांगतात ना, तर मला खरंच छान वाटतं, ऐकाक छान वाटतं. तर अशासाठीच मी व्हिडिओ कंटिन्यू करतोय, आता आवडत लागले आणि मोठे व्हिडिओ बनवायला बनवून सुरुवात केली, कारण तुमच्याच कोणी कोणी मोठे व्हिडिओ बनवून सुरुवात कर कर आमका आवडतले बनवून, म्हणून म्हटलं करूया सुरुवात. चला तर उद्या भेटाया, उद्या कधी नवीन टॉपिक घेऊन. गप्पा नाही प्रत्येक वेळी, आज म्हटलं काहीतरी गप्पा मारूया म्हणून गप्पा मारले. ओके, बाय बाय.